आपण सांगून देखील आम्हाला बी फॉर्म दिले नाही आणि अशोकराव चव्हाणच्या पक्ष दावणीला नेऊन बांधला. अशोकराव चव्हाणचे नगरसेवक माझे नगरसेवक याला घरी बोलून तिकीट दिलं, आपला बी फॉर्म दाखल केला आणि आयत्या वेळी बी फॉर्म विड्रॉल करून अशोकराव चव्हाणांच्या हातामध्ये पावत्या नेऊन दिल्या. साहेब ए साळुंके बस ना. ए सूरज बस खाली बस. काही नेते मंडळी, काही मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की काही तुम्हाला सांगतो त्यांच्या डोक्यामध्ये वारं गेले. फोन तर उचलतच नाही. जसे त्याच्या बाप म्हणजे आता मी म्हणून त्याच्या बापाची जहागिरी जर उठावून जर शेळ्या राखत असतील तर मला वाटते की अशा मंत्र्यांना तुम्ही घरची वाट दाखवा. काय रे तुम्ही लोक सगळे? अरे ऐका रे, अरे ऐकून घे. काय बोलतो ते? तुम्ही लोक काय समर्थ आहे काय? हा साहेब बोल. एक मिनिट. शपथ घेऊन सांगतो साहेब, मी ऑफिस मध्ये आमच्यापाशी फोटो येते. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे आपलेच लोक मी भाजपचा म्हणून सांगतात. तुम्ही किती वर्षापासून शिवसेनेमध्ये आहे? मी 4 वर्षापासून शिवसेनेत काम करतो साहेब. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मराठवाड्या दौऱ्याची चांगली चर्चा रंगली आहे. दौऱ्याची चर्चा होत असली तरी सुद्धा मराठवाड्यामध्ये त्यांनी ज्या बैठका घेतल्या त्या बैठकांचा मुद्दा सुद्धा आता चर्चेला जातोय. कारण या बैठकांमध्ये शिवसेनेचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी श्रीकांत शिंदे यांच्या समोरच वाद घालायला सुरुवात केली. याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी श्रीकांत शिंदे यांच्या समोर वाद घालायला सुरुवात केली. तर नांदेडमध्ये झालेल्या सभेमध्ये शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मंत्र्यांवरती राग व्यक्त केला. मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ते उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम करतायत असं म्हणत संतोष बांगर यांनी आक्षेप नोंदवले. श्रीकांत शिंदे यांच्या समोर तक्रार करायला सुरुवात केली. तर सोलापूरमध्ये धाराशिवसाठी जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये काही शिवसैनिकांनी शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधल्या गेल्याचा आरोप केला. त्यामुळं श्रीकांत शिंदे यांची एक प्रकारे गोची झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून तुम्हाला काही शिस्त आहे की नाही, तुम्हाला बोलायला दिलं म्हणजे तुम्ही एकमेकांवरती तुटून का पडता अशा प्रकारचा प्रश्न विचारला. परंतु या 3 बैठकांचा आपण जर एक प्रकारे विचार केला तर श्रीकांत शिंदे यांनी आगामी निवडणुकांसाठी पक्षामध्ये बांधणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु मागच्या निवडणुकांमध्ये जे काय घडलं, जो काय रिझल्ट आला, त्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहेत अशा प्रकारची सुद्धा एक प्रकारे जबाबदारी फिक्स करण्याचा प्रयत्न केला. आणि या निमित्ताने आपल्याला शिवसेनेचा स्थानिक केडर आणि शिवसेनेचे राज्य पातळीवरील नेते यांच्यामध्ये जोरदार संघर्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. राजेंद्र जंजाळ हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, उपमहापौर सुद्धा आहेत आणि त्यांचा आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांचा यापूर्वी सुद्धा वाद झालेला आहे. परंतु ज्या वेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा पराभव झाला आणि भारतीय जनता पार्टीने एखादी सत्ता आणली त्यावेळेला आताच्या बैठकीमध्ये राजेंद्र जंजाळ यांनी हाच मुद्दा उपस्थित केला आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरती निशाणा साधला. ज्या वेळेला जंजाळ यांनी आक्षेप घेतला त्याच वेळेला शिरसाट बोलायला उभे राहिले आणि त्यांनी या प्रकरणासाठी श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतून 2 लोक पाठवावीत आणि एक प्रकारे जे काय घडले त्याच्याबद्दल तपास करावा अशा प्रकारचं विधान केलं. त्यामुळं स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते, केडर हे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल नाराज आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये आता जिल्हा बँक सुद्धा आपल्या हातातून जाईल ही भीती जी शिवसैनिक व्यक्त करतात त्या बैठकीमध्ये, त्यावर श्रीकांत शिंदे काय निर्णय घेणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सोलापूरमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. माढा, सोलापूर आणि धाराशिव या 3 शहरांसाठी किंवा या 3 ठिकाणांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि याच बैठकीमध्ये सोलापूर आणि माढा या 2 ठिकाणच्या शिवसेनेच्या कार्यकारिणी जी आहेत किंवा पक्ष संघटन जे आहे ते पूर्णतः बरखास्त करण्यात आलेलं आहे आणि पुढच्या काही काळामध्ये नवीन कार्यकारिणी तिथे घोषित करण्यात येईल. हाच निर्णय धाराशिवबद्दल सुद्धा होऊ शकतो कारण तिथे तानाजी सावंत आणि अजित पिंगळे या 2 नेत्यांच्या वादामुळे किंवा संघर्षामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. आणि म्हणूनच काय झालं तर शिवसैनिक तिथं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना धाराशिव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधली गेली असा सुद्धा आरोप शिवसैनिकांनी केला. आणि कळंब, तुळजापूर आणि धाराशिवमधील जे शिवसैनिक होते त्यांचा राग हा फार मोठ्या प्रमाणात होता. कारण कळंबमध्ये 8 पैकी 2च जागा निवडून आलेल्या होत्या शिवसेनेच्या. म्हणून श्रीकांत शिंदेने विचारलं की मग आता माहितीचं सोडा आपले किती निवडून आले ते सांगा. त्यावेळेला सुद्धा तिथल्या कार्यकर्त्यांकडे, पदाधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हतं आणि ज्या वेळेला शिवसैनिकांना समजावण्याचा किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न श्रीकांत शिंदे करत होते त्याच वेळेला काही शिवसैनिक एकमेकांवरती तुटून पडत होते, एकमेकांवरती राग व्यक्त करत होते. म्हणून सुद्धा श्रीकांत शिंदे यांची गोची झाल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावरती एक जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये संतोष बांगर हे श्रीकांत शिंदे यांच्या समोरच मंत्र्यांना झापताना पाहायला मिळतात. त्यामध्ये ते बोलले की मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे,
ते उंटावरून शेळ हाकण्याचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे नांदेडमधले एक नगरसेवक आहेत, त्यांनी बालाजी कल्याणकर जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांची तक्रार केली. एवढा सगळा आपण निधी दिला तरी सुद्धा आपण लोकांपर्यंत पोचू का शकलो नाहीत, आपले 2च लोक निवडून कसे आले. त्यावेळेला श्रीकांत शिंदे यांनी आजूबाजूला आपल्या जे संघटनेतले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा विचारलं की आपल्या ह्या विभागामध्ये किती निवडून आले, त्या विभागामध्ये किती निवडून आले. हे सगळं विचारलं जात असताना सुद्धा कार्यकर्ते शांत बसलेले नव्हते. अनेकांनी एक प्रकारे आपले जुने स्कोर सेटल करण्याचा प्रयत्न केला. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तक्रारी करायला सुरुवात केली, ज्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळतात. पण या सगळ्या गोष्टीतून एक मुद्दा उपस्थित होतो की शिवसेनेचे नेते आणि स्थानिक केडरमध्ये भांडणं सुरू झाली आहेत का, संघर्ष किंवा वाद सुरू आहे का. जे छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलं, जे धाराशिवमध्ये दिसतंय किंवा जे नांदेडमध्ये सुद्धा आपल्याला आमदार आणि मंत्र्यांमध्ये पाहायला मिळालं, हे डॅमेज होतो आहे का. आणि जर हे डॅमेज होत असेल तर मग शिवसेना हे डॅमेज कंट्रोल कसं करणार, हा सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. कारण आता नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या झाल्या, महानगरपालिकेच्या झाल्या, जिल्हा बँकांच्या निवडणुका आगामी काळात असू शकतात आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक होईल. त्यामुळे या निवडणुकीच्या आधी ज्यावेळेला चर्चा सुरू आहे की महाराष्ट्रात पुन्हा एकदा म्हणजे देशातच लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना केली जाईल, महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघही वाढू शकतात. त्यामुळे सुद्धा शिवसेनेसाठी या बैठका, या चर्चा किंवा संघटनेची पुनर्बांधणी ही अत्यंत महत्त्वाची ठरते आहे. अशा वेळेला शिवसेनेमधले ही अंतर्गत किंवा उघड झालेली धुसफूस ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी किती टेन्शन वाढवणारी गोष्ट ठरू शकते हे सुद्धा आगामी काळात आपल्याला पाहावं लागणार आहे. परंतु या सगळ्या घटनांबद्दल मी ज्या 3 बैठकांचा उल्लेख केला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. श्रीकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांशी संवाद साधला, एक प्रकारे कार्यकर्ते एकमेकांसोबत भांडत होते तरी सुद्धा ते कार्यकर्त्यांसोबत बोलत होते, त्या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.